Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the fifth lecture about trigonometry, and this is part of video lecture series about SSC mathematics. See, in the previous, that means fourth lecture, we have solved one or two problems where once one trigonometric ratio is given, we calculated all the remaining trigonometric ratios by using identities properly. Also at the end I was telling this to you, whenever you know that tan theta is 24/7 and also you know tan theta is sin theta upon cos theta, so this does never mean that sin theta is 24 and cos theta is 7. त्याच्यामधला काय नियम आपल्याला माहिती पाहिजे की ज्यावेळी आपला ॲक्यूट अँगल असेल त्यावेळी साइन थिटा विल बी ऑलवेज लेस दॅन 1 and cos theta also will be less than 1. So this thing we must always know. साइन आणि थिटा आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कधीही 1 ला एक्सीड होणार नाहीत, 1 पेक्षा मोठ्या असणार नाही. ठीक आहे. नाउ सी द थर्ड प्रॉब्लेम दॅट इज सॉल्व्ड फॉर यू. ते काय लिहितात बघा, 5 साइन थिटा देन व्हॉट -12 कॉस थिटा इक्वल टू 0 असं त्यांनी दिलेलं आहे. आणि वी विल से फाइंड द रिमेनिंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. आता इथे काय होणार बघा, 5 साइन थिटा -12 कॉस थिटा म्हणजेच काय झालं, आपणाला ते 0 दिलेलं आहे म्हणून काय लिहिता येईल मला बघा, 5 साइन थिटा इज इक्वल टू 12 कॉस थिटा. ओके, म्हणजेच काय होईल बघा, हा जर साइन थिटा आहे याला आपण इकडे कॉस थिटाने भागलं तर इथे काय होईल, साइन थिटा भागिले कॉस थिटा. आणि मग इकडे काय होईल, 12/5. हा 12 इथे आहेच ना, हा फक्त 5 छेदमस्थानी आणा. बघा क्रॉस मल्टिप्लाय करून पुन्हा तेच मिळतं तुम्हाला, 5 साइन थिटा इज इक्वल टू 12 कॉस थिटा. ठीक आहे. पण साइन अपॉन कॉस म्हणजेच काय, टॅन थिटा. त्यामुळे तुम्हाला टॅन थिटा हे 12/5 असं इनडायरेक्टली दिलेलं आहे. सो दिस इज 1 इनडायरेक्टली तुम्हाला दिलेलं आहे, टॅन थिटा 12/5. ओके, नाउ व्हॉट वी विल डू, व्हॉट इज द आयडेंटिटी कंटेनिंग टॅन थिटा. वी नो इट इज टॅन स्क्वेअर्ड थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर्ड थिटा. ठीक आहे. मग टॅन थिटा 12/5 आहे, त्याचा स्क्वेअर किती होईल, 144 अपॉन 25 प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर्ड थिटा आहे. म्हणजेच ही बेरीज कशी होईल बघा, हे क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण, 144 अधिक 25 भागिले 25 बरोबर सेक स्क्वेअर्ड थिटा. म्हणजेच काय झालं बघा, 169 हे बेरीज 169 ना भागिले 25 बरोबर सेक स्क्वेअर्ड थिटा. त्यामुळे काय झालं, त्याचं स्क्वेअर रूट घ्या, सेक थिटा इज इक्वल टू 169 हा कशाचा वर्ग आहे, 13चा, आणि 25 हा 5चा. म्हणजे इथे पाहिजे तर म्हणा तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट 13/5 हे काय झालं, सेक थिटा. त्यामुळे ही व्हॅल्यू तुम्हाला एक मिळाली, सेक थिटा मिळालं. आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा 12/5 आहे, म्हणजे साइन थिटा 12 नव्हे, कॉस थिटा 5 नव्हे. गेल्या लेक्चरला मी हे सांगितलंय तुम्हाला. मग टॅन थिटा आणि सेक थिटा या दोन व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. आता सेक वरून मला कॉस काढता येईल, कारण काय, कॉस थिटा म्हणजे सेक थिटाचा रेसिप्रोकल. मग सेक थिटा किती आहे तुमचं, 13/5, म्हणून कॉस थिटा किती आहे, 5/13. बरोबर ना. म्हणजे आता काय झालं, तुमच्याकडे टॅन थिटाची व्हॅल्यू आहे बघा, टॅन थिटा आहे आणि आता हा कॉस थिटा मिळाला तुम्हाला 5/13. मग जर तुम्ही टॅन थिटा मल्टिप्लाइड बाय कॉस थिटा केलं तर काय होणार बघा, टॅन म्हणजे काय आहे, साइन थिटा भागिले कॉस थिटा, आणि त्याला तुम्ही कॉस थिटाने मल्टिप्लाय करताय म्हणजेच काय मिळेल मला, साइन थिटा. बघा हा आणखी एक युजफुल फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला, टॅन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे नुसतं साइन थिटा. मग टॅन थिटाची व्हॅल्यू आहेच 12/5. त्यामुळे आपल्याला आता साइन थिटाची व्हॅल्यू काय मिळेल बघा, साइन थिटा म्हणजे काय आहे लिहिलेलं आपण, टॅन गुणिले कॉस. आता मी इथे लिहितो टॅन गुणिले कॉस म्हणजे साइन थिटा.
म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू जर मला काढायची असेल आणि जर माझ्याकडे टॅन थिटा आणि कॉस थिटा असतील तर मला हा फॉर्म्युला यूज करता येईल. बरोबर ना. मग काय होईल बघा, टॅन थिटा आहे माझ्याकडे 12/5, सो दॅट इज 12/5 गुणिले कॉस थिटा. व्हॉट इज कॉस थिटा? 5/13. म्हणजेच हे 5 कॅन्सल होऊन साइन थिटाची व्हॅल्यू आली 12/13. बघा पुन्हा ती बघा, ऑब्झर्व करा. मॅथमॅटिक्स करताना नुसते प्रॉब्लेम सोडवायचे नाहीत, ऑब्झर्व करा. साइन थिटा इज लेस दॅन 1. लक्षात घ्या, सेक थिटा ग्रेटर दॅन 1 आहे. कारण काय बघा, साइन थिटा हा जर लेस दॅन 1 असेल तर त्याचा रेसिप्रोकल ग्रेटर दॅन 1 पाहिजे. बघा ना, 1/2 हा लेस दॅन 1 आहे, त्याचा रेसिप्रोकल 2 आहे, तो ग्रेटर दॅन 1 असतो. जेव्हा एखादी क्वांटिटी लेस दॅन 1 असणार, पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 1, त्यावेळी त्याचा रेसिप्रोकल हा ग्रेटर दॅन 1 असतो, पॉझिटिव्ह आणि लेस दॅन 1. ठीक आहे, हे सर्व नीट लक्षात घ्या. म्हणजे आता काय काय झालं, इथे तुम्हाला टॅन थिटा दिलेलाच होता, सेक थिटा आपण काढला, कॉस थिटा काढला, साइन थिटा काढला. आता काय काढायचं आहे तुम्हाला? साइन झालं, कॉस झालं, टॅन झालं, सेक झालं. आता कोसेक आणि कॉट. आय थिंक आता साइन थिटा जर 12/13 आहे तर कोसेक थिटा म्हणजे काय असतं? व्हॉट इज कोसेक थिटा? इट इज 1/sin थिटा. मग साइन थिटा आहे 12/13, म्हणजे कोसेक थिटा किती होणार? 13/12. त्यामुळे कोसेकची व्हॅल्यू पण मिळाली. आणि टॅन वरून कॉट काढता येतं. टॅनची व्हॅल्यू 12/5 आहे. आणि व्हॉट इज कॉट थिटा? मी आता इथे लिहितोय, कॉट थिटा विल बी 1/tan थिटा. मग टॅन थिटा तुमचं किती आहे? 12/5, म्हणजे कॉट थिटा किती होणार? 5/12. So all the trigonometric ratios we have calculated. This is what I wanted to teach to you. Once one trigonometric ratio दिलेला असेल तर उरलेले सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. पुन्हा तो प्रॉब्लेम नीट बघा. हे व्हिडिओ लेक्चर्स आहेत, तुम्ही मागे जाऊन पुन्हा ते ऐकू शकता. ओके, पण हे नीट चांगलं तयार करा. दिस इज व्हॉट आय विल रिक्वेस्ट यू. ठीक आहे, हे झाल्यानंतर बघा, आता इथे असं त्यांनी विचारलंय. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आपण करूया. त्यांनी काय सांगितलंय बघा, कॉस थिटा इज √3/2. बघा काय म्हटलंय, कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. देन दे आर सेइंग फाइंड द व्हॅल्यू ऑफ इट इज व्हॉट 1 - sec थिटा upon 1 plus cosec theta. 1 minus sec theta divided by 1 plus cosec theta. त्याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. याचाच अर्थ काय, तुम्हाला सेक थिटा कोसेक थिटा हे काढावे लागतात. त्याच्याशिवाय आपण ह्याच्यात सबस्टिट्यूट कसं करणार? ओके, सो व्हॉट इज दिस, दॅट इज आस्क्ड. ठीक आहे, आता कॉस थिटा दिलेला आहे. मग कॉस आणि कॉस असलेली फंडामेंटल आयडेंटिटी कोणती? तर वी नो साइन स्क्वेअर्ड थिटा प्लस कॉस स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू 1. मला साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटा काढायचं आहे ना, म्हणजे साइन स्क्वेअर थिटाचं काय होणार? 1 मायनस कॉस स्क्वेअर्ड थिटा. मग आता इथे बघा, साइन स्क्वेअर्ड थिटा, सॉरी, सो साइन स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू 1 मायनस काय होणार? √3/2 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच काय होणार? 1 मायनस √3 स्क्वेअर 3, 2 स्क्वेअर 4. म्हणजेच एकूण काय होणार? 4 - 1 सॉरी 4 × 1 - 3, म्हणजे 4 - 3 1/4 होणार. मग साइन स्क्वेअर थिटा जर 1/4 असेल तर साइन थिटा इज 1/2. दिस इज 1/2, राईट. कॉस थिटा हे √3/2. मग त्याच्यामुळे आता काय पाहिजेत मला? सेक आणि कोसेक काढायचे. टॅन कॉट काढण्याची काही गरजच नाही आता इथे. तुम्हाला असं नाही सांगितलेलं ना उरलेले सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज कॅल्क्युलेट करा. नो, दे हॅव आस्क्ड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा. सो युअर ड्युटी इज टू जस्ट फाइंड सेक थिटा अँड कोसेक थिटा. आय थिंक बोथ ऑफ दोज थिंग्स वी हॅव. आता कसं आहे बघा, वन्स यू गेट साइन थिटा, कोसेक थिटाचं काय असणार सांगा? कोसेक थिटा इज रेसिप्रोकल ऑफ साइन थिटा, 1/sin थिटा. आणि सेक थिटा इज रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा,
1 अपॉन कॉस थिटा. मग जर माझा ॲज वी विल से कॉस थिटा किती आहे बघा, √3/2. कॉस थिटा इज √3 अपॉन 2. सो sec theta will be 2 upon √3. This is first value that we got, say 1. तसंच as sin theta is equal to, what is sin theta? आपण आता काढले ना 1/2. So what is cosec theta? It is 2. This is second result that we have got. So now we are interested in 1 minus sec theta divided by 1 minus cosec theta. म्हणजेच काय होणार बघा, 1 minus, what is sec theta? Sec theta किती आहे, 2/√3. So 1 minus 2 upon √3. This is numerator divided by 1 minus cosec theta. Cosec theta 2 आहे, बरोबर ना. त्यामुळे तिथे काय होणार, 1 minus 2. ठीक आहे. मग हे 1 minus 2 म्हणजे -1 झालं आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून √3 minus 2 अपॉन √3 येणार. √3 minus 2 अपॉन √3 म्हणजे एकूण उत्तर काय होणार, -√3 minus 2. हा √3 छेदमस्थानी आणता येईल, √3. दिस विल बी द आन्सर. आणखी मोर सिम्प्लिफाय जर ते करायचं असेल तर ही मायनस साईन आत ॲब्सॉर्ब करा. So instead of √3 minus 2, you write 2 minus √3. So answer will be 2 minus √3 upon √3. I hope you understood what is the method. Okay. So 1 plus cosec theta. 1 plus cosec theta. Sorry, we made error. Here it is 1 plus cosec theta was asked and we have calculated considering 1 minus cosec theta. So okay, we changed the problem. Main issue is this is a plus actually written by me, but we calculated 1 minus cosec theta. So that is wrong. That is wrong. So what we can do is instead of this I will make the problem itself different, 1 minus cosec theta. Then all these things are right. बरोबर ना. परंतु समजा ते तुम्हाला त्यांनी विचारलंय त्याप्रमाणेच जर ते करायचं असेल तर काय होणार बघा, कॅल्क्युलेशन्स फक्त बदलणार. दॅट इज ऑब्वियस. अशा चुका होताच कामा नाहीत. परंतु ठीक आहे, आता आपण इम्प्रूव्ह करूया. हा प्रॉब्लेम असेल तर तुमचं हे उत्तर आहे 2 minus √3 अपॉन √3. पण खरं त्यांनी काय विचारलं होतं बघा, 1 minus sec theta डिवायडेड बाय 1 प्लस cosec theta. दॅट वॉज आस्क्ड. आता अर्थात किमती सर्व आहेत तुमच्याकडे, त्यामुळे 1 मायनस व्हॉट वॉज सेक थिटा 2/√3. सो 1 minus 2/√3 आणि डिवायडेड बाय 1 प्लस कोसेक थिटा. कोसेक थिटा हे 2 आहेत तुमचे, 1 plus 2. आपण इथे 1 minus 2 लिहिलं होतं बिकॉज वी टूक रॉंगली मायनस साईन. ठीक आहे. मग आता काय होईल बघा, हे वजाबाकी करा. √3 minus 2 अपॉन √3 हा झाला न्यूमरेटर डिवायडेड बाय 1 plus 2 म्हणजे 3. म्हणजे शेवटी काय होईल, √3 minus 2 अपॉन 3√3. दिस विल बी द आन्सर. इफ इट इज 1 minus cosec theta, दिस वॉज द आन्सर. इफ इट इज 1 plus cosec theta, दिस इज द आन्सर. ठीक आहे. मुद्दा काय आहे यातला, की तुम्हाला एका ट्रिग्नॉमेट्रिक रेशोचा वापर करून उरलेले सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशो शोधता येणं हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. ते येणं फार महत्त्वाचं आहे. कळलं ना. आता ह्यातले प्रॅक्टिस सेट जो आहे 6.1 त्यातले काही प्रॉब्लेम्स आपण बघूया. पहिलाच करूया आपण. बघा, दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम प्रॅक्टिस सेट 6.1. काय दिलंय बघा, साइन थिटा इज इक्वल टू 7/25. We will say find other trigonometric ratios. मग ते काय येतील बघा. साइन थिटा जर मला दिलेला आहे तर कोणती फंडामेंटल आयडेंटिटी वापरायची आपण, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1.
दॅट आयडेंटिटी वी हॅव टू यूज. मग लिहा ॲज साइन स्क्वेअर्ड थिटा प्लस कॉस स्क्वेअर्ड थिटा इज इक्वल टू 1, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर्ड थिटा. त्याच्यामुळे काय होईल 1 मायनस 7/25 त्याचा स्क्वेअर, म्हणजेच काय होईल 1 मायनस 49/625. मग ती वजाबाकी करा, हे क्रॉस मल्टिप्लाय 625 वजा 49 भागिले 625, म्हणजेच हे होणार 576 भागिले 625. हे काय झालं कॉस स्क्वेअर थिटा, म्हणून कॉस थिटा किती होईल याचं स्क्वेअर रूट, म्हणजेच किती होणार 24/25. हे जे आहे ना हे काय आहे कॉस स्क्वेअर थिटा, मला कॉस थिटा काढायचा आहे म्हणजे ह्याचं वर्गमूळ काढणार मी. 576 कशाचा वर्ग आहे 24चा, पाठ पाहिजे म्हणून 576चं स्क्वेअर रूट 24 आणि 625 इज द स्क्वेअर ऑफ 25, सो स्क्वेअर रूट ऑफ 625 इज 25. So we got cos theta. Now we have both sin theta and cos theta, so remaining trigonometric ratios easily काढता येतील. Cosec theta, you know it is 1/sin theta. What is your sin theta? 7/25, so it is 25/7. Then sec theta, you know it is 1/cos theta. Cos theta चा reciprocal sec theta. What is cos theta? 24/25. So sec theta will be 25/24. Then what is tan theta? You know tan theta is sin theta divided by cos theta. मग किती आहे तुमचं sin theta किती आहे 7/25, हे दिलेलंच होतं तुम्हाला 7/25 divided by cos theta म्हणजे हे 24/25. So once you divide it comes out to be 7/24. So this is tan theta that we got. आणि शेवटी cot theta, you know it is reciprocal of 1/tan theta. Your tan theta is 7/24, so its reciprocal is 24/7. So we got cot theta here, we got tan theta here, we have cos theta here, then sin theta was already given, cosec theta we got, and sec theta we got. So all the other trigonometric ratios we calculated. So this is how such problems can be tackled, very simple. Okay, now some other problems we will try. Say from same exercise we will go for problem number 2. Problem number 2 of this set 6.1. त्याच्यात काय दिलंय बघा, tan theta is 3/4. Tan theta is 3/4. We will find other trigonometric ratios. So we will say find other trigonometric ratios. Other means what? Tan theta दिलेला आहे इथे. So other means sin, cos, sec, cosec, cot हे सर्व कॅल्क्युलेट करा. एकूण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो 6 आहेत. सो 1 इज गिवन, रिमेनिंग 5 यू कॅल्क्युलेट. आता काय दिलेलं आहे बघा, टॅन थिटा दिलेला आहे म्हणजे आपण कुठली आयडेंटिटी वापरू शकतो, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज सेक स्क्वेअर्ड थिटा. दिस आयडेंटिटी वी कॅन यूज. म्हणजेच काय होणार बघा, सेक स्क्वेअर्ड थिटा जे आहे, जनरली काय केलं जातं, जे मला कॅल्क्युलेट करायचं ते लेफ्ट हँड साईडला लिहायचं, म्हणून सेक स्क्वेअर थिटा वी रोट ऑन द लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू, इट विल बी टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1, पण टॅन थिटा 3/4 आहे, सो त्याचा स्क्वेअर, सो इट इज 9/16 प्लस 1, म्हणजेच काय झालं 16 आणि 9 25/16. दिस इज व्हॉट सेक स्क्वेअर थिटा. सो व्हॉट विल बी सेक थिटा इन दॅट, सेक थिटा किती होणार मग 25/16चं वर्गमूळ. सेक स्क्वेअर थिटा आहे ना हा, त्याचं वर्गमूळ काढा म्हणजेच 5/4 येणार, बरोबर ना. म्हणजेच कॉस थिटा किती होणार, कॉस थिटा हा कशाचा रेसिप्रोकल असतो, सेक थिटाचा. कॉस थिटा इज 1/सेक थिटा.
मग जर सेक थिटा तुमचं 5/4 आहे तर कॉस थिटा 4/5 ते झालं. आता तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की साइन थिटाचा एक फॉर्म्युला आहे सोपा. काय आहे? टॅन थिटा इंटू कॉस थिटा. आणि ह्याच्यात काय कौतुक नाही आहे. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस ना. मग साइन अपॉन कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस कॉस कॅन्सल होतील, साइन थिटा मिळणार. बरोबर ना. तसाच दुसरा एक फॉर्म्युला तुम्हाला वापरता येईल. कॉस थिटा इज इक्वल टू कॉट थिटा इंटू साइन थिटा. जर कधी गरज लागली तर हा वापरता येईल. कारण काय बघा, कॉट म्हणजे काय असतं? कॉट म्हणजेच कॉस थिटा भागिले साइन थिटा. म्हणजे त्याला तुम्ही साइन थिटाने गुणणार म्हणजे हा इथला कॅन्सल होईल, कॉस थिटा मिळेल. चला फॉर्म्युला. मग इथे तुम्हाला तो वापरता येईल. मग टॅन थिटा किती आहे बघा, 3/4 दिलेलंच आहे तुम्हाला, 3/4. कॉस थिटा तुम्ही आत्ता किती काढलात? 4/5. म्हणजे हे कॅन्सल होऊन साइन थिटा तुम्हाला 3/5 मिळेल. म्हणजे आता साइन थिटाची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 3/5. कॉस थिटा आपण काढलाय 4/5. टॅन थिटा दिलेलाच आहे 3/4. त्याच्यानंतर आता बाकीचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काढा. कोसेक थिटा काढा. कोसेक थिटा हा कशाचा रेसिप्रोकल? साइन थिटाचा. मग साइन थिटा तुमचं 3/5 आहे म्हणून हे 5/3 होईल. कॉस थिटा आहे त्याचा रेसिप्रोकल काय असतो? सेक थिटा. आता तो सेक थिटा आपल्याला आपण काढलेलाच होता. इट इज 5/4. आणि कॉट थिटा म्हणजे टॅन थिटाचा रेसिप्रोकल. त्यातलं टॅन थिटा 3/4 आहे म्हणून ते 4/3 होणार. तेव्हा असे हे 6च्या 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपण कॅल्क्युलेट केले. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर वॉज डिस्कस्ड इन दिस लेक्चर. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.